नमस्कार, मयुरेश व्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत की आषाढी एकादशीला काय खाऊ नये व कोणत्या भाज्या खायच्या नाही, ज्यामुळे तुम्हाला आयुष्यभर भोग भोगावे लागणार नाही. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आषाढी एकादशी 2026च्या दिवशी चुकूनही खाऊ नका या 5 भाज्या, नाही तर आयुष्यभराचे भोग भोगावे लागतील. पद्मपुराणात आणि एकादशी महात्म्यानुसार या 5 भाज्या का टाळाव्यात? आषाढी एकादशीचा उपवास नेमका कसा करायचा? एकादशीच्या दिवशी केस धुवायचे का नाही? काय करावे, काय टाळावे? चुकूनही या भाज्या खाल्ल्या तर काय करावे? या सर्वांची माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळून जाईल, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आषाढी एकादशीचा उपवास तुम्ही दरवर्षी करत आहात, पण तुम्हाला हा उपवास शास्त्रात सांगितलेल्या योग्य पद्धतीने करता का? अनेक जण उपवास करतात, पूजा करतात, विठ्ठलाचे नामस्मरण करतात आणि नकळत अशी एक चूक करतात, ज्यामुळे धार्मिक मान्यतेनुसार या व्रताचं पूर्ण पुण्यफळ मिळण्यात अडथळा येऊ लागतो. विशेष म्हणजे एकादशीच्या दिवशी काही भाज्या आणि काही पदार्थ टाळावेत अशी परंपरा अनेक ठिकाणी आजही पाळली जाते. आपण नेमक्या त्याच भाज्या आपण कोणत्या आहेत ते आपल्याला माहीत नसतं. पद्मपुराण आणि एकादशीचं महात्म्य याबद्दल काय सांगितलं आहे की ह्या भाज्या उपवास करताना अनेक महिला खातात, तर त्यांच्या मनात पडणारा प्रश्न, एकादशी दिवशी केस धुवावे का, याबाबत शास्त्र काय सांगत आहे? तसेच आषाढी एकादशी इतकी पुण्यदायी का मानली जाते? देवशयनी एकादशी असंच का म्हणतात? चातुर्मासाची सुरुवात याच दिवशीच का होते? या सर्वांची माहिती सांगणार आहे. तर या सर्व प्रश्नांचे शास्त्र आधारित उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर बघा, काही गोष्टी सांगणार आहे ज्या अनेक वर्षे एकादशीचं व्रत करणाऱ्या लोकांनाही माहीत नसतात. यंदा आषाढ शुक्ल पक्षातील आषाढी अर्थात देवशयनी एकादशी शनिवार दिनांक 25 जुलै 2026 रोजी आले आहे. हिंदू धर्मात या तिथीला अत्यंत पवित्र, पुण्यदायी आणि भाग्यवान श्री विष्णूंना अधिक प्रिय मानलं गेलं आहे. याच दिवशी महाराष्ट्रातील लाखो वारकरी अनेक पायीवारी अनेक दिवस चालतात आणि भगवान विठ्ठल आणि माता रुक्मिणी यांच्या दर्शनासाठी पोहोचतात. संपूर्ण पंढरपूर ज्ञानोबा तुकाराम, पुंडलिक वरदान, हरिविठ्ठल आणि श्री विठ्ठल विठ्ठल या नामघोषाने भक्तिमय होऊन जाते. पण एक प्रश्न अनेकांच्या मनात पडतो, वर्षभरात 24 एकादशी येतात, मग आषाढी एकादशीलाच इतकं महत्त्व का दिलं जातं? कारण या एकादशीला फक्त एकादशी म्हटलं जात नाही, तर या एकादशीला देवशयनी एकादशी देखील म्हटलं जातं. अत्यंत सुंदर धार्मिक आणि पौराणिक कारण सांगितलं आहे की अनेक पुराणामध्ये, विशेष पद्मपुराण, कंदपुराण आणि भविष्य पुराणातील एकादशी महात्म्य आषाढी एकादशीचं अत्यंत गौरवपूर्ण वर्णन आढळलं. अशी धार्मिक मान्यता आहे की जो भक्त या दिवशी श्रद्धेने, नियमपूर्वक आणि भक्तिभावाने व्रत करतो, त्यांना भगवान श्री विष्णूची पूजा करतो, नामस्मरण करतो आणि सात्विक जीवन जगण्याचा संकल्प करतो, त्यांच्यावर श्रीहरींची विशेष कृपा राहते. आता या व्रतामुळे पापाचा क्षय, मन शुद्ध होतं, पुण्याची वाढ होते आणि मोक्षप्राप्तीचा मार्ग सुकर होतो, अशी श्रद्धा आहे. म्हणून आपल्याला संतांनी या आषाढी वारीला आणि विठ्ठल भक्तीला इतकं मोठं स्थान दिलं आहे. जर ही एकादशी इतकी महान असेल, तर या एकादशीला देवशयनी एकादशी असे का म्हणतात? तर याचा अर्थ याच दिवसापासून चातुर्मासाची सुरुवात होते. यामागचं धार्मिक रहस्य खूप रंजक आहे. धार्मिक मान्यतेनुसार आषाढ शुक्ल एकादशीच्या दिवशी भगवान श्री विष्णू क्षीरसागरात शेषनागाच्या शय्येवर योग निद्रेत जातात. ही निद्रा साधी नसून ती दिव्य योग निद्रा मानली जाते. या दिवसापासून पुढील 4 महिने म्हणजे आषाढ, श्रावण, भाद्रपद आणि आश्विन या काळात चातुर्मास असे म्हटले जाते आणि याचं कारण या एकादशीला देवशयनी एकादशी असं नाव पडलं आहे. पुढे कार्तिक शुक्ल एकादशीला म्हणजेच प्रबोधिनी एकादशीच्या दिवशी भगवान श्री विष्णू योग निद्रेतून जागे होतात आणि अशी श्रद्धा आहे की या 4 महिन्याच्या काळात भक्तीने अधिकाधिक नामस्मरण केले तर असं सत्संग कसं जगावं धर्मशास्त्रात सांगितलं आहे. म्हणूनच अनेक जण या काळात धार्मिक नियम पाळतात. याचं कारणामुळे चातुर्मासात विवाह, गृहप्रवेश, म्हणजे यासारखे अनेक शुभ मंगल कार्य पारंपरिक मान्यतेनुसार टाळले जातात. हा काळ बाह्य उत्सवापेक्षा अंतर्मुख होऊन ईश्वर भक्ती करण्यासाठी मानला जातो. एवढी मोठी आणि पुण्यदायी एकादशी असेल तर तिचा उपवास नेमका कसा करायचा? कारण इथे अनेकांच्या हातून नकळत अशा चुका होतात ज्यामुळे व्रताचं पूर्ण पुण्यफळ मिळत नाही.
तर बघा, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आषाढी एकादशीचा उपवास नेमका कसा करावा. धर्मशास्त्रानुसार प्रत्येकाने आपल्या श्रद्धेनुसार आणि प्रकृतीनुसार व्रत करावं. ज्यांना शक्य असेल त्यांनी निर्जला उपवास करावा, तर ज्यांना शक्य नसेल त्यांनी फलाहार किंवा सात्विक उपवास करून भगवान श्री विष्णूंची भक्ती करू शकतात. पण मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, उपवास म्हणजे काय दिवसभर न खाता राहणं नाही. उपवास म्हणजे मन, वाणी आणि आचरण शुद्ध ठेवून जास्तीत जास्त वेळ भगवान श्री विठ्ठल आणि श्री विष्णू यांच्या नामस्मरणात घालवणं. मात्र इथेच अनेकांच्या हातून एक मोठी चूक होते. उपवास तर केला जातो, पण नकळत अशा काही भाज्या खाल्ल्या जातात ज्या अनेक धार्मिक परंपरानुसार आणि वैष्णव आचारांमध्ये वर्ज्य मानल्या जातात. नेमक्या त्याच भाज्या कोणत्या आहेत? तर बघा, त्या कोणत्या भाज्या आहेत आणि त्या टाळाव्यात का? तर चला तर यामागचं शास्त्रीय आणि धार्मिक कारण सविस्तर जाणून घेऊया. तर बघा, अशा भाजीबद्दल जिच्याबद्दल फार कमी लोकांना माहीत आहे ती म्हणजे कुसुंब, ज्याला महाराष्ट्रात करडई या नावाने ओळखले जाते. आजही महाराष्ट्रात अनेक गावांमध्ये करडईची भाजी मोठ्या आवडीने खाल्ली जाते. ही भाजी अतिशय चविष्ट, पौष्टिक आणि आरोग्यासाठी गुणकारी मानली जाते. त्यामुळे अनेकांच्या मनात असा प्रश्न पडला आहे, एवढी चांगली भाजी एकादशी दिवशी का टाळावी? मित्रांनो, यामागे आरोग्याचं कारण नाही तर धार्मिक परंपरेचं कारण आहे. काही प्राचीन धार्मिक ग्रंथांमध्ये कुसुंब असा उल्लेख आढळतो. महाराष्ट्रात याचं वनस्पतीला करडई म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे अनेक वैष्णव परंपरांमध्ये आणि धार्मिक आचरणामध्ये एकादशीच्या दिवशी करडईची भाजी खाणं टाळण्याची प्रथा आजही पाळली जाते. यामागचा उद्देश करडईची भाजी वाईट आहे किंवा खाऊ नये असा नाही, तर या दिवशी करडईची भाजी अत्यंत पौष्टिक मानली जाते. पण एकादशीचा हा दिवस भगवान श्रीविष्णूंच्या भक्तीचा, सात्विकतेचा आणि संयमाचा असल्यामुळे या दिवशी काही विशिष्ट भाज्यांचा त्याग करण्याची परंपरा निर्माण झाली. म्हणून तुम्ही जर आषाढी एकादशीचे व्रत श्रद्धेने धार्मिक परंपरेनुसार करत असाल तर या दिवशी करडईची भाजी खाणं टाळणं अत्यंत शुभ आणि योग्य मानलं जातं. आता दुसरी भाजी आहे वांगे. अनेक वैष्णव परंपरानुसार एकादशी दिवशी वांग्याचं सेवन टाळलं जातं. म्हणून अनेक भक्त या दिवशी वांग्याची भाजी, भरीत वांग्यापासून बनवलेले इतर पदार्थ खात नाहीत. तुम्हीही ही भाजी अजिबात खाऊ नका. तसेच कवंग, फंगस, मशरूमबद्दल अनेक जणांना माहीत असेल की याही भाज्या एकादशी दिवशी वैष्णव परंपरामध्ये आणि धार्मिक आचारामध्ये मशरूमचे सेवन टाळलं जातं. यामागचं कारण एकादशीचा हा दिवस सात्विकतेचा, शुद्धता आणि संयमाचा मानला आहे. त्यामुळे जमिनीवर विशिष्ट प्रकारे वाढणारे कवक आणि तामसिक मानले जाणारे पदार्थ या दिवशी टाळावेत अशी परंपरा अनेक ठिकाणी पाळली जाते. म्हणूनच तुम्ही पुढील आषाढी एकादशीचे व्रत श्रद्धेने आणि नियमपूर्वक करत असाल तर या दिवशी मशरूमचे सेवन टाळणं योग्य मानलं जातं आहे. तसेच कांदा आणि लसूण हे सुद्धा या दिवशी खाल्ले जात नाही. या भाज्या देखील वर्ज्य करायच्या आहेत. तर बघा, भगवान श्रीविष्णूला नैवेद्य बनवताना कांदा आणि लसूण वापरला जात नाही, कारण देवाला सात्विक नैवेद्य अर्पण करण्याची ही अनेक वर्षाची परंपरा आहे. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणत्याही व्यक्तीच्या आरोग्याच्या गरजा वेगळ्या असू शकतात. त्यामुळे डॉक्टरांचे विशिष्ट आहार सांगितला असेल तर आरोग्याला प्राधान्य देणेही तितकंच महत्त्वाचं आहे. तर बघा, पुढील प्रश्न म्हणजे आषाढी एकादशीला केस धुवायचे का? तर केस धुणं हे एक मनातील शुद्धता असल्यामुळे केस धुणं टाळायचे की नाही? तर बघा, एकादशी दिवशी केस धुवू नयेत, तर काही जण म्हणतात स्नान केल्याशिवाय पूजा करू नये. मग खरं काय? तर बघा मित्रांनो, पद्मपुराण आणि एकादशी महात्म्यामध्ये एकादशीच्या दिवशी केस धुण्यास मनाई आहे असा स्पष्ट नियम सांगितलेला आढळला नाही. धर्मग्रंथामध्ये या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करावे, भगवान श्रीविष्णूंची पूजा करावी, नामस्मरण करावं, जप, दान, भक्ती करावी यावर अधिक भर दिला जातो. मात्र अनेक घरामध्ये काही परंपरामध्ये विशेष महिलांना या दिवशी तेल लावणं, केस धुणं, अलंकारिक शृंगार टाळावा अशी प्रथा आजही पाळली जाते. पण म्हणून याकडे धर्मग्रंथातील सक्तींचा नियम म्हणून नाही, तर घराघरातील परंपरा आणि लोकाचार म्हणून पाहत अधिक योग्य ठरेल. पण केस धुणं हे कारण धर्मग्रंथात नसल्यामुळे तुम्ही केस धुवू शकता. तर बघा मित्रांनो, आषाढी एकादशीला काय खावे काय नाही हे तुम्हाला समजलं असेल, केस धुयाचे की नाही हे सुद्धा समजलं असेल, तर ही माहिती कशी वाटली नक्की सांगा आणि अनेक मित्रांना शेअर करा, कारण आता आषाढी एकादशी येत आहे. ती माहिती सगळ्यासाठी खूप योग्य आणि शास्त्रोक्त माहिती तुम्ही तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. चला तर मग भेटूया अशा माहितीपूर्व व्हिडिओमध्ये पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल.